तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिल्यांदी तुमचंही प्रोफेशनल अकाउंट आहे का इन्स्टाचं, तुमच्याही याचे व्ह्यूज कमी होत आहेत का डॅशबोर्डचे, हे तुम्हाला माहीत नसेल कशामुळं होतं आहे, तर हे सांगण्यासाठी मी आज तुम्हाला सांगत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी इथून पुढं तुम्हाला सांगते. तर कधी कधी काय होतं की इंस्टाग्रामचं लॉगरिथम चेंज झाल्यामुळे तर जे इंस्टाग्रामचे आपले व्ह्यूज असतात ते कमी व्हायला सुरुवात होतं, कारण की आपण त्या लॉगरिथममध्ये बसत नसतो. हे म्हणजे 2026मध्ये जरी चेंज झालेलं आहे, याच्या आधी पण होतं, पण मग आपल्याला काही माहीत नव्हतं, एवढी आयडिया नव्हती इंस्टाग्रामची. आत्ताच्या जनरेशनमध्ये सर्वांनाच माहीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे सेम रील्स पुन्हा पुन्हा एक्सप्लोर करणे किंवा टाकणे, याने सुद्धा काय होतं, आपल्या इंस्टाग्रामची जी रीच आहे ही कमी व्हायला सुरुवात होते. अकाउंट हे शॅडो डाऊन व्हायला सुरू होते. तिसरी गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही कंटिन्यू रील्स डालत नसताल किंवा टाकत नसाल तर कंटिन्यू रील्स टाकत जा. कंटिन्यू रील्स टाकण्याने तुमचं अकाउंट हे ग्रोथ होणार आहे. पण तुम्ही 2 दिवसांनी 3 दिवसांनी रील्स टाकत असाल, एखादीच पोस्ट करत असाल, तर तुमची रील्स ही व्हायरल होणार नाही. किंवा मग तुमची रील्स जरी व्हायरल झाली पण बाकीच्या मंथली रिकॅपमध्ये जेवढं तुमचं टार्गेट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही रील्स पोस्टच नाही केल्या, तर तुमच्या प्रोफेशनल डॅशबोर्डचे व्ह्यूज आहे हे कमी व्हायला काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. तर तुम्ही याची काळजीपूर्वक म्हणजे लक्ष द्या त्याच्यावरती. आणि धन्यवाद. इथून पुढं तुम्हाला काही इंस्टाग्रामची माहिती लागत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. आपला यूट्यूब चॅनल हा तुमच्यासाठी कायमस्वरूपी अवेलेबल आहे. काही क्युरी असल्यास मला खाली मेन्शन करा कमेंटमध्ये. थँक्यू.